शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलो आहेत आणि त्यांचं नाव दिदास पाटील बावस्कर, राहणार हिसोडा या गावाचे रहिवासी आहेत. मित्रांनो, आता आपण अदरकीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि अदरकीच्या प्लॉटमध्ये असताना आता जे अदरक उत्पादक शेतकरी आहेत तर ते त्यांचे अदरक जे आहेत तर ते आपल्याला देताना दिसत आहेत, म्हणजे व्यापाऱ्यांना आता विकताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि जो अदरकीचा जो भाव चालू आहे तर तो भाव आता 42 रुपयापासून तर 45 रुपये लोक त्या ठिकाणी चालू आहेत. आता काही शेतकरी गडबड करत आहेत आणि जे शेतकरी गडबड करत आहेत तर ते त्यांच्या शेतामध्ये समजा अचानक ठिकाणी जी सडनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या प्लॉटमध्ये किंवा कंदकुजचा प्रॉब्लेम आहे, तर तसे शेतकरी हे थोडंसं अद्रक पिकं विकण्यासाठी गडबड करत आहेत. परंतु त्यांच्या शेतामध्ये कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाहीत, म्हणजे ना सडांचा प्रॉब्लेम आहे ना कंदकुजचा प्रॉब्लेम आहे, कोणत्याच प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही. तर ते शेतकरी म्हणजे टक धरून बसलेले आहेत, म्हणजे त्यांना लाँग टर्मला ते थांबू शकतात, म्हणजे फेब्रुवारी मार्च लोक ते थांबू शकतात. जसे आता हे जे आपण शेतकरी बांधव आहेत, आपण यांच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहेत, तर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही. याच्या अगोदर मी या प्लॉटला व्हिजिट बऱ्याचशा वेळेस केलेली आहेत आणि यांची अशी अपेक्षा आहेत की आपण त्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये प्लॉट देऊ शकतो किंवा मार्चमध्ये देऊ शकतो. जर का आपल्याला चांगल्या प्रकारचा भाव भेटला आपण फेब्रुवारीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अद्रक पीक देऊ शकतो किंवा मार्चमध्ये बियाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. कारण की यांच्या प्लॉटमध्ये ना कंदकुजचा प्रॉब्लेम आहेत ना सडनचा प्रॉब्लेम आहेत, कोणताच त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. म्हणजे यांची अशी अपेक्षा आहे आपण बियाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अद्रकीचं पीक विकू शकतो आणि बियाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना देऊ शकतो. तर मित्रांनो, आता जर का अद्रकीचा जो भाव बघितला, म्हणजे आता चालू आहेत 14 तारीख आहेत, जानेवारी महिन्यातली 14 तारीख आहेत. आणि जर का आपण जो भाव बघितला तर आता बरेचसे सौदे आहेत. तर मागच्या महिन्यात जर का विचार केला, म्हणजे डिसेंबर महिन्यातला जर का विचार केला तर डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर काही शेतकऱ्यांनी 35 रुपयापासून तर 38-40 रुपये लोक त्या ठिकाणी सौदे देताना आपल्याला दिसत आहेत. परंतु आपण जर का जसा अनुमान केला, म्हणजे आता जुना सौदा आहे, समजा सपोज एखाद्या शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यामध्ये 35 रुपयाचा दर दिला आहे, तर 35 रुपयाचा दर दिल्याच्या नंतर दुसरा सौदा 2-4 दिवसांनी झाला तर तो 37 रुपयांना झाला, 38 रुपयांना झाला, म्हणजे 100-200 रुपयांना आणि 150 रुपयांना सौदे आपले जसे जे नवीन नवीन सौदे होत आहेत तर तसे ते सौदे 150-200 रुपयांना आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला अद्रक पिकामध्ये त्या ठिकाणी तेजी त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. तर ही जी तेजी आहे तर ही नेमकी कायम राहील का, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात कोणता भाव राहील आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात भाव कशी राहील, याची आतुरता भरपूर काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडताना दिसत आहेत. तर मित्रांनो, आता जानेवारी महिना चालू आहेत आणि जानेवारी महिन्याची आजची 14 तारीख आहेत. 14 तारखेमध्ये आता जर का आपण जानेवारी महिन्याचा विचार केला तर जानेवारी महिन्यामध्ये भाव जे आहेत तर ते स्थिर राहण्याचे चान्स आहेत. म्हणजे वाढ जर का झाली तर पुढच्या आठवड्यामध्ये वाढ होऊ शकते, म्हणजे 21 तारखेपासून तर 30 तारखे याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तर अद्रकीचे जे भाव आहेत 21 तारखेपासून तर 30 तारखे तर ते 48 रुपये लोक जाण्याचे चान्स आहेत, म्हणजे 45 रुपयापासून तर 48 रुपये लोक जाण्याचे चान्स आहेत. आणि जर का वाढले तर 50 पण होऊ शकतात. परंतु 14 तारखेपासून 20 तारखे लोक हे भाव स्थिर राहण्याचा अंदाज आहेत, म्हणजे भाव स्थिर राहू शकतात. त्याच्यानंतर 21 ते 30 तारखे लोक भाव हे 48 रुपये लोक जाण्याचे चान्स आहेत. 45 रुपयापासून 48, 50 रुपये लोक आणि 52 रुपये लोकसुद्धा त्या ठिकाणी चांगला माल, एक्सपोर्टचा माल त्या ठिकाणी 52 रुपये लोकसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो महिना आहे फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये भाव कसे राहू शकतात, तर 50 रुपयापासून तर 58 ते 60 रुपये लोक तुम्ही भाव जाऊ शकता शेवटच्या एंडिंगला. म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला 50 रुपयापासून तर 58-60 रुपये लोकसुद्धा भाव जाऊ शकता. चांगला माल, एक्सपोर्ट माल हा 58 रुपयापासून 60 रुपये लोकसुद्धा त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या एंडिंग लोक जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये भरपूर काही शेतकऱ्यांचा चांगलाच माल राहील. कारण की जे शेतकरी बांधव आहेत तर ते जे प्रॉब्लेम आहेत तर ते माल टप्प्यानं देताना आपल्याला दिसत आहेत. तर मार्चमध्ये जो अद्रकीचा भाव आहे तर तो 55 रुपयापासून तर 62 ते 65 रुपये लोक जाण्याचा चान्स आहेत. तर मित्रांनो, असा अंदाज हा आपण 3 महिन्याचा अंदाज बघितला, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा आपण असा अंदाज बघितला आहे. आणि हे 100% भावामध्ये तेजी असण्याचा चान्स आहेत. कारण की आपण मागच्या वर्षी जर का विचार केला तर मागच्या वर्षी भाव पडलेले होते आणि त्याच्या अगोदरचा जर तिघसचा जर विचार जर का केला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 70-80-90 रुपयाचं क्विंटलचं, म्हणजे 70-80-90 रुपये किलोचं बियाणं आणून लागवड केली आहेत. आणि 2 वर्षापासून अद्रकीला भाव नसल्यामुळं यंदाचा जो पेरा होता तर तो पेरा कमी होता.
आणि पेरा कमी प्लस पाण्यानं जास्त पाणी पडल्यामुळं भरपूर काही शेतकऱ्यांचे अद्रक पीक हे खराब झालेले आहेत. आणि खराब झाल्याच्या नंतर जे राहिलेलं पिकं आहेत तर त्यांच्यासुद्धा प्लॉटमध्ये सडण मरकूज असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसत आहेत आणि ते शेतकरी बांधव टप्प्यांना माल काढताना दिसत आहेत. तर मित्रांनो एकंदरीत फेब्रुवारी मार्चमध्ये जर का बघितलं तर हे चांगलेच माल राहणार आहेत आणि चांगल्या मालाला 100% चांगला भाव त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो एकंदरीत आपण अद्रक उत्पादक शेतकरी बांधवांची अशी त्या ठिकाणी पोझिशन बघितली आणि असा आराखडा आपण आखलेला आहे. जर का नवीन अपडेट आली तर तुम्हाला 100% आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देणार आहोत. तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अद्रक उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लस तुमच्या भागामध्ये काय जे भाव चालू आहेत, काय सौदे चालू आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशी शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.